जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या का नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। फक्त मित्रांनो दोन चुका, ह्या दोन चुका 90% यूट्यूबर्स करतात आणि तुम्ही देखील या चुका करत असणार आहे। पण मित्रांनो आजचा व्हिडिओ कंप्लीट बघा, तुम्हाला या चुका करायच्या कशा नाहीत ते तुम्हाला समजणार आहे आणि चुका करत असाल तर तुमच्या चॅनलवरती काय काय परिणाम झालेले असू शकतात ते देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। मित्रांनो एक एक्झाम्पल सांगतो सुरुवातीलाच, जर तुमच्याकडे एखादं कापड दुकान आहे ज्यामध्ये तुम्ही मेन्स वेअर, थोडक्यात एक मेन्स वेअर तुम्ही ओपन केलेलं आहे आणि त्यामध्ये कॉलेजच्या मुलांसाठी कपडे तुम्ही ठेवलेले आहेत, पण मित्रांनो तुमच्या दुकानामध्ये कस्टमर जे आहेत ते येत आहेत लहान मुलं किंवा लेडीज कस्टमर येत आहेत, तर मित्रांनो ते कपडे घेऊन जाणार आहेत का? तर अजिबात नाही, कारण त्यांना जे कपडे हवेत ते तुमच्या दुकानात मिळतच नाहीत आणि तुमच्या दुकानात जे कपडे मिळत आहेत तसे तुमच्याकडे कस्टमर येतच नाही। तसंच मित्रांनो यूट्यूबचं देखील आहे, ज्या टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओज बनवत आहात ते कुठल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचायला पाहिजे हे यूट्यूबला तुम्ही चुकीच्या पद्धतीने सांगता। त्यामुळे मित्रांनो यूट्यूब म्हणजे एक कोरीपाटी आहे, तुम्ही जसं सांगाल तसं ते ऐकणार आहे तुमचं आणि तुम्ही जर त्याला सांगताना चुकीचं सांगत असाल यूट्यूबला की तुम्ही या ऑडियन्सपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचवा आणि त्या ऑडियन्सपर्यंत यूट्यूबने व्हिडिओ जरी पोहोचवला तरी ते ऑडियन्स तुमचा व्हिडिओ बघणार नाही, कारण मित्रांनो त्याला त्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट नाही किंवा तो व्हिडिओ त्याच्या काहीसुद्धा कामाचा नाही। मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम माहितीपूर्ण होणार आहे। तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करताना ऑडियन्स सिलेक्ट करा असं एक ऑप्शन असतो आणि मित्रांनो तिथंच 90% यूट्यूबर सुरुवातीचे फसतात, त्यांना ऑडियन्स नेमकं कुठलं सिलेक्ट करायचं हेच समजत नाही आणि मित्रांनो तर ते तुम्ही ऑडियन्स सिलेक्ट करायला चुकत असाल तर तुमचा चॅनल कधीही ग्रो होणार नाही। मित्रांनो व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा, या व्हिडिओला लाईक करा आणि जर या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या SP टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो जराही वेळ घालवता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया आणि जाणून घेऊया ऑडियन्सला आपण कशा प्रकारे सिलेक्ट करू शकतो आणि त्याच ऑडियन्सपर्यंत आपला व्हिडिओ कशा प्रकारे पोहोचू शकतो। मित्रांनो मी माझ्या मोबाईलची स्क्रीन जी आहे ते साईडला ओपन केलेले मोबाईल तुम्ही साईडला माझा बघू शकता ॲज इट इज। तर बघू शकता हा ॲप्लिकेशन जो आहे हा YT स्टुडिओ ॲप्लिकेशन आहे, हा तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटून जाईल। तर हे ॲप्लिकेशन जर तुम्ही यूज करत नसाल मित्रांनो तर तुमच्याकडून खूप मोठी चुकी होते यूट्यूबर असाल तर, कारण हे ॲप्लिकेशन तुमचं संपूर्ण यूट्यूब चॅनल मॅनेज करू शकतं आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला वापरणं गरजेचंच आहे। ठीक आहे, तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटून जाईल, YT स्टुडिओ नाव आहे ॲप्लिकेशनचं। ठीक आहे, तर यातून तुम्ही संपूर्ण चॅनलचे जे आहे ते व्हिडिओचं टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन, थंबनेल सर्व काही टाकू शकता। यावरती डिटेल्समध्ये तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक देईन YT स्टुडिओ ॲप्लिकेशनबद्दल, संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ मी फ्रीमध्ये दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। ठीक आहे, आता व्हिडिओ मित्रांनो अपलोड करताना अपलोड केल्यानंतर इथं आपण 3 डॉटवरून एडिटवरती क्लिक करतो। आता एडिटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला सुरुवातीला व्हिडिओ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अनलिस्टेड करूनच अपलोड केलेला असतो आणि अनलिस्टेडमध्येच आपल्याला टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन हे सर्व टाकायचं असतं। संपूर्ण टाकून झाल्यानंतरच आपल्याला व्हिडिओला पब्लिक करायचं असतं। ठीक आहे, काही लोक मित्रांनो यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करताना डायरेक्ट पब्लिक करून अपलोड करतात, त्यामुळे त्यांच्या व्हिडिओचा प्रॉपर SEO होत नाही। त्यामुळे मित्रांनो यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड कसा करावा हा व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमधील प्रो यूट्यूबर सिरीजमध्ये आहे, तो एक वेळेस बघू शकता। ठीक आहे, मी आता डिटेल्समध्ये नाही सांगत बसत, आत्ता आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो खाली गेल्यानंतर इथं ऑडियन्स नावाचा ऑप्शन, ठीक आहे, इथं बघू शकता चॅनल मॉनिटाईज असेल तर इथं मॉनिटायझेशन ऑप्शन भेटतो, नसेल तर हा भेटत नाही, त्याच्या खाली डायरेक्ट ऑडियन्स ऑप्शन भेटतो। आता मित्रांनो 90% यूट्यूबर इथंच चुकी करतात। सगळ्यात पहिल्यांदा तर इथं येस करतात, येस इट्स मेड फॉर किड्स। आता मित्रांनो त्यांना काय वाटतं आमचा व्हिडिओ लहान मुलांसाठी पण आहे असं वाटतं म्हणून ते येस करतात, पण मित्रांनो इथं तुम्ही फसता, कारण हे येस कशासाठी, हा व्हिडिओ फक्त लहान मुलांसाठी आहे यासाठी। तुम्हाला वाटतं की हा व्हिडिओ लहान मुलांसाठी पण आहे, पण मित्रांनो तसं नाही, हा व्हिडिओ लहान मुलांसाठी आहे का हे यूट्यूब विचारतं। तुमचा व्हिडिओ जो तुम्ही बनवलेला आहे हा तुम्ही लहान मुलांसाठी बनवलेला आहे का? नसेल बनवला तर इथं नो सिलेक्ट करायचं, कारण मित्रांनो यूट्यूबवरती यूट्यूब किड्स नावाचं पण ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटेल किंवा डायरेक्ट यूट्यूबवरती पण जर पॅरेंट अकाउंट कुणी बनवलं असेल तर मित्रांनो लहान मुलांसाठी अकाउंट असतं, त्यांना त्यांचे पॅरेंट मॅनेज करू शकतात आणि ते लहान मुलांचं अकाउंट जे आहे ते किड्स कॅटेगरीमध्ये जातं। तर इथं तुम्ही यस सिलेक्ट केलं तर तुम्हाला त्या यूट्यूब किड्स ॲप्लिकेशनमध्ये पण तुमचे व्हिडिओ दिसतील आणि यूट्यूबवरती पण लहान मुलांना फक्त व्हिडिओ दिसतील। ठीक आहे, आता मित्रांनो इथं तुमच्या मोठ्या ऑडियन्स आहे तर तुम्ही इथं नो करायचं, कारण जर तुम्ही यस केलं तर पहिला तुमचा ड्रॉबॅक असणाऱ्या व्हिडिओमध्ये तो म्हणजे व्हिडिओ तुमचे फक्त लहान मुलांसाठीच आहेत, त्यामुळे लहान मुलांना जास्तीत जास्त व्हिडिओ तुमचे सजेस्ट केले जातील। असं नाही की मोठ्या लोकांना दिसणार नाहीत, दिसतील, पण मित्रांनो लहान लोकांना म्हणजे लहान मुलांना जास्त व्हिडिओ सजेस्ट केले जातील। जे कार्टून वगैरे व्हिडिओ बघतात त्याच्या खाली तुमचा व्हिडिओ दिसेल आणि जरी त्या लहान मुलांनी व्हिडिओवरती क्लिक केलं तर ते व्हिडिओ बघणार नाहीत, त्यामुळे तुमच्या व्हिडिओची रीच डाऊन होणार आहे। ठीक आहे, त्यामुळे इथं नेहमी नो सिलेक्ट करायचं आणि येस सिलेक्ट केल्यानंतर दुसरा ड्रॉबॅक काय होतो तर तुम्ही जे पण व्हिडिओज यूट्यूबवरती अपलोड करता त्या व्हिडिओच्या कमेंट बंद राहतात। तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ पब्लिश जरी केला
तर त्या व्हिडिओला कुणालाही कमेंट करता येत नाही. कारण मित्रांनो यूट्यूबने ही सेटिंग का ठेवलेली आहे, का तर लहान मुलं कुणालाही कमेंट करायला जात नाहीत, त्यांना माहिती पण नसतं कमेंट कशी करतात. त्यामुळे मित्रांनो तो ऑप्शन यूट्यूबवरती बंद असतो. ठीक आहे, तर त्यामुळे इथे नो सिलेक्ट केलं तर तुमच्या व्हिडिओच्या कमेंट पण ऑन राहतील. तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त मोठ्या लोकांपर्यंत सजेस्ट होईल. मोठी लोक म्हणजे कोण मित्रांनो, 12-13 वर्षाच्या पुढची जी कॅटेगरी आहे ती सगळी मोठ्यामध्ये मोडते. 13-14 वर्षाच्या लहान असतील ती किड्समध्ये जातात. ठीक आहे, त्या सर्व लोकांपर्यंत तुमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन असतील किंवा इम्प्रेशन जे आहे ते जातील. त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक खाली एक ऑप्शन आहे एज रिस्ट्रिक्शन. हा बरेच लोक सिलेक्टच करत नाहीत आणि जे पण सिलेक्ट करतात चुकीचं करतात. इथं मी एज रिस्ट्रिक्शन ऑन करतो, इथं बघू शकता. इथं जर मी येस सिलेक्ट केलं तर माझा व्हिडिओ 18 वर्षापेक्षा जास्त लोकांसाठीच बनलेला आहे असं याचा अर्थ होतो आणि फक्त 18 वर्षाच्या वरील लोकांनाच दिसतो. त्यात पण मित्रांनो जे अडल्ट कॉन्टेंट असतो ते अडल्ट कॉन्टेंट जे लोक बघतात त्यांच्यासमोरच तुमच्या व्हिडिओची इम्प्रेशन जाईल, बाकी कुणालाही तुमच्या व्हिडिओची इम्प्रेशन जात नाही. 18+ जे व्हिडिओज असतात, जे काही हॉरर स्टोरी वगैरे पण असतात, तर मित्रांनो असे व्हिडिओ जे आहेत ते 18+ कॅटेगरी सिलेक्ट करण्यासाठी असतात. जर तुम्ही कार्टून व्हिडिओ बनवत असाल, हॉरर स्टोरी म्हणजे भूताच्या वगैरे गोष्टी सांगत असाल किंवा खून खराब्याच्या गोष्टी सांगत असाल, तर मित्रांनो तुम्ही इथं ओव्हर 18 सिलेक्ट करू शकता. आणि जर मित्रांनो तुमचा व्हिडिओ क्लीन असेल, जसं आत्ता मी एज्युकेशनल व्हिडिओ बनवतोय किंवा मी ट्युटोरियल व्हिडिओ बनवतोय, तर हे सगळे मित्रांनो प्रॉपर क्लीन व्हिडिओ आहेत, यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नसतं. आणि मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बनवत असाल तर इथं जस्ट नो सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, जर तुम्ही हॉरर स्टोरी वगैरे बनवत असाल किंवा खून खराब्याच्या गोष्टी सांगत असाल तर तुम्ही यस सिलेक्ट करू शकता. इथं नो सिलेक्ट करायचं आहे. नो सिलेक्ट केल्यामुळे मित्रांनो 18 वर्षापेक्षा वरीलच नाही तर 18 वर्षापेक्षा खालील असणाऱ्या लोकांपर्यंत पण तुमचा व्हिडिओ दिसणार आहे. तर ह्या 2 सेटिंग ज्या आहेत मित्रांनो गरजेच्या असतात यूट्यूबवरती. आणि सोबतच मित्रांनो इथं जे आहे ते बघू शकता, जर तुम्ही यस केलं असेल तर तुम्हाला कोपा पॉलिसी जी असते ती म्हणजे इथं बघू शकता COPPA म्हणजे चिल्ड्रन्स ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन. हा एक मित्रांनो यूट्यूबचा गाईडलाईन आहे यूट्यूबची. तर लहान मुलांवरती जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल, म्हणजे लहान मुलांची काळजी कशी घ्यावी असले जरी व्हिडिओ असतील मित्रांनो, लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, तरी सुद्धा तुम्ही इथे यस सिलेक्ट करायचं, नो करायचं. कारण लहान मुलांची काळजी कशी घ्यावी तर हे कोण व्हिडिओ बघणार आहे तर त्यांचे पालक म्हणजे पॅरेंट्स त्यांचे व्हिडिओज बघणार आहेत. ठीक आहे, पॅरेंट्स मित्रांनो लहान नाहीत, त्यामुळे तुम्ही नो सिलेक्ट करायचे. पण मित्रांनो तुम्ही जर कार्टून व्हिडिओ वगैरे बनवत असाल तर तुम्हाला जे आहे ते चिल्ड्रन्स ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन ही जी पॉलिसी ही पाळावी लागते. ही पॉलिसी थोडक्यात सांगतो. ही पॉलिसी म्हणजे काय, लहान मुलं तुमचा व्हिडिओ बघून काही करामती करणार नाहीत अशा गोष्टी तुम्ही सांगायला नाही. म्हणजे तुम्ही काडीपेटी ओढून दिवा कसा लावावा अशा गोष्टी अजिबात दाखवायच्या नाहीत. कारण लहान मुलांनी ते जर प्रयोग केले तर त्यांना इजा होऊ शकते. म्हणजे थोडक्यात काय, लहान मुलांना तुमचा व्हिडिओ बघून जर ते प्रयोग करायचा ट्राय केला तर त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे. हे सर्व रूल तुम्ही पाहिजे तर तुम्हाला कोपा पॉलिसीमध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. आणि या ठिकाणी शक्यतो मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नो सिलेक्ट करायचे. पण लहान मुलं बघणारे कार्टून व्हिडिओ बनवत असाल तर ह्या गोष्टींची पण काळजी घ्या. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की तुम्ही नेमकं ऑडियन्स कशा प्रकारे सिलेक्ट केलं पाहिजे. आता मित्रांनो तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल यूट्यूबवरती व्हिडिओ कुठल्या टाईमला अपलोड केला पाहिजे, तुमच्या चॅनलवरती कुठल्या टाईमला व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे, हे यूट्यूब तुम्हाला स्वतः सांगते, पण ते बऱ्याच लोकांना माहिती नसतं. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला यावरती व्हिडिओ हवा आहे का. जास्तीत जास्त कमेंट आल्यानंतर आपण या टॉपिकवरती नक्की व्हिडिओ बनवूया. बाकी तुम्ही डिस्क्रिप्शनमधील प्रो यूट्यूबर सिरीज अजूनही बघितली नसेल नक्की बघा आणि प्रो यूट्यूबर बना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.